नमस्कार, स्टार इंडिया वनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। कल्याण अहिल्यानगर बीड परळी रेल्वेसाठी पुन्हा रणशिंग। दिनेशचंद्र हुलावळे यांचा संघर्षाचा इशारा। मराठवाड्याची लाईफलाईन रेल्वे आता राज्यव्यापी आंदोलन उभारणार। महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या कल्याण अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गासाठी पुन्हा एकदा मोठा संघर्ष उभारला जाणार आहे। माळशेज रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष दिनेशचंद्र हुलावळे यांनी टाकळी ढोकेश्वर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली। सन 1996 पासून या रेल्वे मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे हुलावळे यांनी सांगितले। निर्धार मेळावे, रेल्वे परिषदा, जनजागरण यात्रा, रेल्वे रथयात्रा, 5 लाख सह्यांची मोहीम आणि दिल्लीतील पाठपुरावा अशा विविध माध्यमातून हा लढा सुरू आहे। या प्रयत्नांमुळे 2006 मध्ये रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण झाले, तर 2019 मध्ये कल्याण ते मुरबाड या पहिल्या टप्प्याला मंजुरी मिळाली। आता मुरबाड ते मढशिवनेरी या टप्प्याला तातडीने मंजुरी देऊन संपूर्ण प्रकल्प गतीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे। हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड, परळी तसेच मराठवाडा आणि आदिवासी भागाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे। मुंबई ते विशाखापट्टणम या पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीला जोडणारा महत्त्वाचा रेल्वे दुवा तयार होणार आहे। शेतकऱ्यांसाठीही हा प्रकल्प वरदान ठरणार आहे। भाजीपाला, फळे, ऊस, साखर आणि इतर कृषी उत्पादने कमी वेळेत मुंबई बाजारपेठेत पोहोचतील। त्यामुळे निर्यातीला चालना मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा आहे। याशिवाय माळशेज घाट, शिवनेरी, लेण्याद्री, भीमाशंकर यासारख्या पर्यटन स्थळांना रेल्वे संपर्क मिळाल्याने पर्यटन उद्योगाला नवी उभारी मिळणार असून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत। या रेल्वे मार्गासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, अण्णा हजारे, खासदार सुप्रिया सुळे, शिवाजीराव आढळराव पाटील, भाऊसाहेब वागचौरे, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवरांनी सातत्याने पाठिंबा दिल्याचेही हुलावळे यांनी सांगितले। दरम्यान भविष्यात बीड ते परळीपर्यंत सर्वपक्षीय कार्यकर्ते, सामाजिक संस्था आणि युवकांना एकत्र करून राज्यव्यापी जन आंदोलन उभारण्यात येणार असून मुख्यमंत्री आणि केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळही लवकरच जाणार आहे। मराठवाड्याच्या विकासाची नवसंजीवनी मानल्या जाणाऱ्या या रेल्वे प्रकल्पाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। नगर कल्याण रेल्वे मार्ग म्हणजेच माळशेज रेल्वे लवकरात लवकर व्हावी याकरता दिनेशचंद्रजी हुलावळे यांच्या नेतृत्वाखाली गेले 30 वर्ष संघर्ष सुरू आहे। आम्ही सर्वजण पुन्हा नव्या दमानं भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष अशा एका चांगल्या युतीच्या नेत्यांना गळ घालून हा मार्ग लवकरात लवकर करून छत्रपती शिवाजी महाराजांना, जुन्नर हे त्यांचं जन्मगाव, या ठिकाणी आम्ही त्यांना मानाचा मुजरा करून ही माळशेज रेल्वे त्यांच्या चरणी समर्पण करू। याकरता संपूर्ण या रेल्वे मार्गावर असणारे जेवढे काही लोक आहेत या सगळ्यांना या आंदोलनामध्ये उतरण्याचं आवाहन करतो। ज्यांनी प्रत्येकाने आपापली आहुती जर टाकली तर हा लवकरात लवकर येत्या 4-5 वर्षात हा मार्ग होऊ शकतो आणि म्हणून रेल्वे मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील यांना आम्ही लवकरात लवकर भेटणार आहोत। माळशेज रेल्वे कृती समितीच्या वतीने आज रविवार दिनांक 5 जुलै 2026 रोजी टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन केलं आहे। गेले 30 वर्षापासून माळशेज रेल्वे कृती समिती नगर कल्याण हा रेल्वे मार्ग व्हावा याच्यासाठी मोठ्या प्रमाणात लढा देत आहेत आणि या समितीचा गेले 26 वर्ष मी साक्षीदार आहे। गेल्या 26 वर्षामध्ये अगदी रथयात्रा असेल, सह्यांची मोहीम असेल, त्याच्यानंतर पायी दिंडी सोहळा असेल, अनेक आमदार, खासदार, मंत्री यांना निवेदनं, पत्रकार परिषदा, त्याच्यानंतर अनेक मेळावे आम्ही घेऊन जनतेत मोठी जनजागृती केलेली आहे। आणि हा जर रेल्वे मार्ग झाला तर अगदी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या ठिकाणी युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचं जे पशुधन आहेत ते पशुधन वाढण्यास मोठी मोलाची साथ मिळेल। दळणवळणाची सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण होईल आणि मुंबई डायरेक्ट मराठवाड्याला जोडली गेल्याने
बऱ्याचशा मोठ्या प्रमाणातल्या ज्या सुखसुविधा आहेत त्या मराठवाड्यापर्यंत पोहोचतील म्हणून गेले 30 वर्षापासून आमचे माळशेज रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष सन्माननीय दिनेशचंद्रजी हुलवळे साहेब, त्याचप्रमाणे मुरलीधर गुंजाळ असतील, आरोटे साहेब असतील, विलासराव आरोटे, सुरेश कामकर असतील, आमचे नगरचे अगदी बुलंद तोप का ज्यांनी भाजपमध्ये अनेक मोठं कार्य केलेलं आहेत असे आमचे मिलिंद गंधे साहेब असतील का ज्यांनी या रेल्वे मार्ग संदर्भात अनेक वेळा मिटिंगांना बैठकांना हजेरी लावून अतिशय चांगलं असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि चांगली अशी जनजागृती केलेली आहे. हा माळशेज रेल्वे लवकरात लवकर साकार होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहत रहा स्टार इंडिया. फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टार इंडिया 1ला फॉलो करा. पाहिल्याबद्दल धन्यवाद.